आज आपल्या आलास जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचाराचा सभा आज या ठिकाणी होतोय। त्यासाठी म्हणून या ठिकाणी आपले उमेदवार आलास जिल्हा परिषदेचे उमेदवार सन्माननीय दादेपाशा पटेल या ठिकाणी गणेशवाडी पंचायत समितीच्या आपल्या उमेदवार सारिकाताई गिरीपाळे, दुसरी आपले आलास पंचायत समितीचे उमेदवार सन्माननीय प्रज्ञा अली पाटील साहेब, त्या ठिकाणी ज्यांनी आताच मनोगत व्यक्त केले ते सन्माननीय सतीश मालवे साहेब, सईद पटेल गुरुजी, जयपरांना कुंभोजे, प्रशांत अप्पिने, सुकुमार किनिंगे, अमोल इंगणगावे, सन्माननीय धनपाल खोत, सन्माननीय राजेंद्र कुसनुरे, सुभाषअण्णा शिरगावे, विद्याधर मर्जे, सचिन दानोळे, गोविंद कोल्हापुरे साहेब, सर्वच आनंदा कुंभे, मुनीर शेख, आदिनाथ आरबाळे, कोणाचं नाव राहिलं असलं तर या ठिकाणी, कारण एवढीच नावं आहेत, सगळ्यांची नावं घेण्याएवढीच पात्र, पुढं सुद्धा तेवढ्याच तोलामोलाची सगळी मंडळी बसली आहेत, पण सगळ्यांची नावं घेता येत नाही। त्याबद्दल सर्वांची दिलगिरी व्यक्त करून बंधू आणि भगिनी, तर म्हणजे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि 9 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पहिल्यांदाच होत आहे। बंधूंनो, 9 वर्षापूर्वी ह्या परिसराचा आणि आलास जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आपण दादेपाशा पटेलना या ठिकाणी त्यांच्या मंडळीनं ह्या प्रभागाचं आणि ह्या परिसराचं प्रतिनिधित्व करायची संधी दिली आणि खरंच मी ह्या तालुक्याच्या एकंदरीत अनेक या तालुक्याचा अभ्यास केला। त्या शिरूरमध्ये सन्माननीय अमरसिंह पाटलांनी जिल्हा परिषदेच्या काळामध्ये केलेलं काम आणि त्याच्यानंतर दादेपाशा पाटलांनी केलेलं ह्या सगळ्या परिसरामध्ये काम, हे 2 जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये काम कसं करायचं असतं जिल्हा परिषदेमध्ये, हे खरोखर बघण्यासारखं काम आहे। कारण मी सुद्धा जवळपास आज सक्रिय राजकारणामध्ये, मला सुद्धा 40 वर्ष ह्या राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये अनेक वर्ष, मग पूर्वीच्या काळामध्ये शामराव अण्णांच्या बरोबर, त्याच्यानंतर सारे पाटील साहेबांच्या बरोबर अनेक वर्ष ह्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये भाग घेऊन सक्रिय प्रचार करण्याचा मला योग आला। पण ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये ह्या दोघांनी आपल्या तालुक्यामध्ये कोणी सांगावं की ह्याच्यापेक्षा सक्षम या दोघांच्यापेक्षा काम कुठे जिल्हा परिषदेमध्ये कोणी केलंय, निश्चितपणे त्या लोकांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलंय आणि म्हणून परत पुन्हा एकदा आपण दादेपाशा पटेलला गेल्या वेळा मंडळीच्या मार्फत म्हणजे सही आणायला जायचं झालं तर वैद्यांच्या घरात जाऊन दादेपाशाला बी सही आणायला लागत होती। आता जागेवर बोट खटक्यावर बोट जागेवर पलटी, आता त्यामुळं तिथल्या पुढच्या काळामध्ये अधिक गतिमान जर आपल्याला काम करायचं असेल तर दादेपाशा पटेल सारखा उमेदवार आपल्याला निश्चितपणे, आज कोण काय म्हणते ह्याच्यापेक्षा सुद्धा बंधूंनो, जवळपास 2005ला आपल्यामध्ये पहिल्यांदा महापुराचा तडाखा आपल्या ह्या सगळ्या परिसरामध्ये बसला आणि त्याचा सर्वाधिक फटका आपल्याला राजापूरवाडी, खिद्रापूर आणि विशेषतः ह्या नदी पलीकडच्या 7 गावांमध्ये सर्वाधिक आणि बस्तवाड ह्या सगळ्या गावांना सर्वाधिक फटका ह्या परिसरामध्ये ह्या सगळ्या ठिकाणी बसला आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये रात्रंदिवस आपल्यातल्या सगळ्या माणसांना वाचवणं, त्यांना एका बाजूला काढणं, त्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवणं, त्यांच्या जेवणाची व्यवस्था करणं, त्यांच्या आरोग्याची व्यवस्था करणं, तर म्हणजे ज्यावेळा जिल्हा परिषद सदस्य नव्हता त्यावेळा सुद्धा दादेपाशानं त्या काळामध्ये सुद्धा 2005 मध्ये दादेपाशा जिल्हा परिषद एका बाजूला तुमच्याकडे एक प्रतिनिधी आम्ही असा दिलाय जो सामान्य माणसाच्या मध्ये मिसळून, मग सामान्य माणसाच्या कुणाच्या अडीअडचणी असेल, आरोग्याच्या असतील, कुठं काय नदीत बुडलं, परवाच एक माणूस माझा जवळपास बीड मधला सन्माननीय जज साहेबांचा एक माणूस त्या ठिकाणी दर्शनाला आला आणि तो बुडला। मग म्हणलं आता कोणाला सांगायचं तर दादेपाशाला फोन केला, म्हणजे कोण कुठल्या जिल्ह्यातला ह्याच्यापेक्षा सुद्धा त्याच प्रत्येक येणाऱ्या माणसाला मदत करायची भूमिका की 24 तास, मग भले कपडे काढून पाण्यात उतरण्यापर्यंत जे काम आहे ते दादेपाशा करणारा एक उमेदवार तुमच्या समोर दिलाय आणि दुसरा उमेदवार मी कोणाची तुलना आम्ही करणार नाही, आपण आपलं तुलना येणाऱ्या सगळ्या उमेदवारांचं, कारण आपला शिरूर तालुका हा हरित क्रांती झालेला तालुका, अनेक वर्ष हरित क्रांतीचं स्वप्न आपण साकारलेले आपण लोक आहेत। देशभक्त रत्नापन्ना असतील, सारे पाटील साहेब असतील, एक वैचारिक बैठक कैलासवासी शामराव पाटील असतील, बाळासाहेब माने असतील, ह्या सगळ्यांनी एक वैचारिक बैठक ह्या तालुक्याला दिलेली आहे। या तालुक्यामध्ये विकास कोण करू शकते, कोण काय करू शकते, काल सुद्धा इथं काय सभा झाली का कुठं सभा झाली
आपल्या ह्या 7 गावामध्ये कुठेतरी सभा झालेल्याचं ऐकलं एकंदरीत ते सगळं भाषण मला ऐकायला मिळालं नाही, पण लोकांनी मला सांगितलं मी कधी बघत नाही का ते युट्यूब आणि काय कोण काय बोलतंय ह्याच्यापेक्षा सुद्धा, कारण आपल्याला कामातनंच एवढा वेळ नाही की लोकांचं केव्हा ऐकत बसायचं. पण ह्या सगळ्यातनं जात असताना कुणीतरी काहीतरी म्हणलं कोण मालक कोण काय, मालक केव्हा म्हणतात रिकाम्या हाताला ज्यावेळेला आपण काम देतो त्यावेळेला त्याला मालक म्हटलं जातं. रिकाम्या हाताला दगड देणाऱ्या माणसाला कधी मालक म्हटलं जात नाही, कारण माझं काम आहे, माझी जबाबदारी आहे. त्या तालुक्याचं लोकप्रतिनिधी म्हणून आपण सगळ्यांनी संधी दिली. ज्यावेळेला लोकप्रतिनिधी म्हणतो त्यावेळेला हे रस्ते गटरी ह्या सगळ्या सार्वजनिक सोयी ह्या करणं हे आमदाराचं कामच आहे, पण त्याच्याबरोबर सुद्धा प्रत्येक रिकाम्या हाताला त्याला कशा पद्धतीनं काम मिळेल, त्याला कशा पद्धतीनं रोजगार मिळेल. आज सुद्धा गेल्या 6 वर्षाचा आपण इतिहास काढला तर अनेक आपल्या तालुक्यातली विकासाची कामं बऱ्यापैकी आता चांगल्यापैकी जवळपास 2000 कोटीची झाल्यात. आपल्या सुद्धा ह्या 7 गावामध्ये जवळपास 1,200 कोटी रुपयाची कामं ही विकास कामं आता परवा सुद्धा आपण सगळ्या घाट बांधकाम आपण ह्या सगळ्या 7 गावामध्ये आता घाट बांधकामाचा आपण प्रोजेक्ट आपण हाती घेतलाय. निश्चितपणे अजून एवढ्या वर्षामध्ये देशाला स्वातंत्र्य होऊन 80 वर्ष झाले, अजून कवटेला सुद्धा घाट नव्हता. की आता आम्हाला परवा आम्ही ज्यावेळेला घाट बांधकामाचा शुभारंभ करायला गेलो त्यावेळेला आम्हाला कळलं अशा अनेक गोष्टी त्या त्रुटी अनेक वर्ष प्रत्येकाने राज्य केले. कोण काय म्हणते ह्याच्यापेक्षा सुद्धा विरोधकांना सुद्धा माझं सांगणं आहे की आपण एकमेकाला शिवा देणं म्हणजे आपलं काम आणि आपला पत्ता संपला असं होत नाही. आपण तुम्ही केलेल्या पाठिंब्याच्या 10 वर्ष 15 वर्ष जे काय आपण वर्ष नेतृत्व आपण त्या तालुक्याचं प्रतिनिधी म्हणून आपण केलेलं आहे त्या काळातलं आपलं काम सांगा, भविष्यामध्ये आपण करणार आहे ते काम सांगा आणि त्यातनं आपण पुढे जाऊ आणि त्यामधनं लोक जे आपल्याला काय कौल देतील तो स्वीकारून आपण एकमेक काम करण्याचा प्रयत्न करूया. आपल्याला वेळ नाही, आपल्याला ह्या तालुक्याचा विकास सर्वांगीण विकास करायचा आहे. आता ह्या तालुक्यातले रस्ते गटरी आता ही कामं जवळपास आता ही सगळी होत आली. आता घाट बांधकाम झालं, हे सगळं बांधकाम झालं. परवाचा पण शारपडीचा सुद्धा प्रश्न घेतला. 1.5 लाख 2.5 लाख रुपये एका एकराला शारपडीला खर्च येतो हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी बघितलं. आज 30,000मध्ये महाराष्ट्र शासन आपल्याला हे शारपड मुक्त करून द्यायचं काम हे फक्त राजेंद्र पाटील अठरावकर त्या राज्याला हा नियम आपण लागू करायला लावला आणि पहिल्यांदा राज्य सरकारनं एका बाजूला जलसंपदा खातं आजपर्यंत ते लोकांच्या शेतापर्यंत बांधापर्यंत पाणी न्यायचं काम करत होतं, पण पहिल्यांदा लोकांच्या शेतातलं पाणी काढायचं काम हे फक्त राजेंद्र पाटलांनी हा कायदा करायला सांगितला आणि त्या पद्धतीची योजना करून राज्य सरकारची अंमलबजावणी केली आणि त्याचा पहिला मान आपल्या ह्या नदीपलीकडच्या 7 गावाला आलासमध्ये चालू झाला. हे निश्चितपणे आज सुद्धा फजल पटेल सारखा उमेदवार आहे या माणसानं जवळपास 6 महिने सातत्यानं प्रयत्न करून जवळपास किती एकर आहे 2.25 एकर आज शारपड मुक्त 30,000 रुपयामध्ये शारपड मुक्त करून ह्या शेतकऱ्याला द्यायचं काम खरोखर केलं. अशी माणसं काम करणारी माणसं आहेत जी लोकांचं हित डोळ्यासमोर जवळपास काय करत होती जरा 200-250 लोकांच्या शेतकऱ्यांचा प्रश्न 30,000मध्ये जे 2.25 लाख रुपये कर्ज काढून 12% आणि 13% जर कर्ज काढून जर माणसाला जर भरायला लागत असते त्या माणसाला जर 30,000 रुपयामध्ये काम होत असेल तर निश्चितपणे अशा ज्या शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत ते भले प्रसंगी शासनाला नवीन योजना करायला लावून आपण ह्या तालुक्यामध्ये कशा पद्धतीनं अंमलबजावणी करता येईल अशा सगळ्या योजना शासनाच्या ज्या आपल्याला आणता येईल त्या आणण्याची गरज आहे. आज सुद्धा ओढ्याचे रस्ते MDR आपण आता अनेक रस्ते आपण त्या तालुक्यातले केले. जर हे ओढ्याचे रस्ते MDR करायचे झाले तर ह्या सगळ्या जिल्हा परिषदेचे हे ठराव हे आपल्याला लागत असतात. त्यामुळं ज्या पद्धतीनं आपण ह्या गेल्या 5-6 वर्षामध्ये विकासाची जी गती ठेवली आपण ते जर ह्या जिल्हा परिषदेमध्ये जर एक विचाराचे जर लोक ह्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये आले नाहीत तर तालुक्याच्या विकासाला अनेक अडचणी निर्माण होतात. काही ग्रामपंचायतीचं उदाहरण मी जाहीरपणे त्या ठिकाणी बोलत नाही, पण ज्यावेळेला खाजगी कोणी मला विचारलं तर मी निश्चितपणे सांगेन काही ग्रामपंचायतीने जाणीवपूर्वक ठराव दिले नाहीत. त्या गावामध्ये विकासापासून वंचित ठेवायचं काम काही लोकांनी केलं. पण ज्यावेळा हे सगळं करत असताना जर आपण ठराव दिला ग्रामपंचायत व्यवस्थित आपल्या एक विचाराची असते, जिल्हा परिषद पंचायत समिती जर आपली एक विचाराची असेल तर निश्चितपणे आपल्या ह्या भागाच्या विकासाला
अधिक गती ही भविष्य काळामध्ये देण्याची गरज आहे। आज हे रस्ते होतील, गटरी होतील, ह्या सगळ्या सार्वजनिक आपण अनेक सांस्कृतिक भवन प्रत्येक समाजाला सुद्धा आता आपण देतोय। हे सगळं दिलं म्हणजे आपलं काम संपलं असा विषय होत नाही। हे झाल्यानंतर आपण आता रोजगार कशा पद्धतीनं मिळेल, प्रत्येक रिकाम्या हाताला काम द्यायचं काम इतकं पुढच्या काळामध्ये आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे। तो प्रत्येकाला रोजगार असेल, आरोग्य असेल, आरोग्याच्या दृष्टीनं सुद्धा ज्यावेळेला 6 वर्षाच्या पूर्वी जर आरोग्याची आपल्या जर तालुक्यातली परिस्थिती बघितली तर 100 खाटा या फक्त आपल्या तालुक्यामध्ये होते। आज जवळपास 950 खाटा आपण ह्या तालुक्यामध्ये उभा करायचा संकल्प केला आहे आणि एक मेडिकल हब आपण आपल्या ह्या तालुक्यामध्ये तयार करतो की जेणेकरून तालुक्यातल्या कुठल्याही माणसाला आरोग्याच्या समस्येसाठी म्हणून आपल्याला तालुक्याच्या बाहेर जाता कामा नये अशा अनेक योजना आपण करायचा निर्णय घेतला। आणि त्यासाठी म्हणून ही जी आपली सगळे जे जिल्हा परिषदेचे उमेदवार असतील किंवा पंचायत समितीचे उमेदवार असतील त्या सगळ्यांच्या पाठीमागे आपण आपली ताकद उभा करावी एवढी आपल्याला ह्या निमित्तानं त्या ठिकाणी विनंती करतो। बंधूंनो, ह्यालाच का उमेदवारी, त्यालाच का उमेदवारी, अनेक चर्चा ह्या सगळ्या घडामोडीमध्ये गेल्या 5-7 दिवसामध्ये झाली। सुकुमार अण्णा असतील, सचिन दानोळे असतील किंवा सगळे अमोल असेल किंवा बाकीचे सगळे सन्माननीय धनाजी काका असतील, हे सगळेच लोक हे काही उमेदवाराला पात्र नाहीत अशा पद्धतीची परिस्थिती आहे। पण हे सगळं करत असताना एकालाच कोणाला तरी उमेदवारी द्यायला लागते। म्हणून ही सुद्धा जी बाकीची जी माणसं आहेत ही सुद्धा तेवढ्याच तळमळीनं सामाजिक काम करणारी माणसं आहेत। त्यांना सुद्धा तेवढाच तोलामोलानं ही तालुक्यामध्ये काम करणारी माणसं आहेत। त्यांचा सुद्धा भविष्यामध्ये मान सन्मान कशा पद्धतीनं राहील ही बघायची भूमिका ह्या तालुक्याचं पालकत्व म्हणून ज्यावेळेला मी स्वीकारलंय त्यावेळेला ह्या सगळ्यांचा सन्मान करणं, त्या सगळ्यांना जिथं जिथं काम करायला त्यांना संधी देता येईल तिथं संधी देण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणे करू। पण आमच्यातला कुठंतरी काहीतरी भांडणं होतील याचं स्वप्न बघून जर कोण काय जर करत असेल तर निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये ते स्वप्न भंगलेलं येणाऱ्या 2 दिवसामध्ये ते दिसेल। निश्चितपणे आपण सगळ्यांनी एकसंघपणे कोण कुठल्या जातीचा आहे, कोण कुठल्या पंथाचा आहे, ज्या पद्धतीनं गेल्या 2-3 वर्षामध्ये त्या सगळ्या नदी पलीकडच्या 7 गावामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण करण्याचा प्रयत्न काही लोकांनी जाणीवपूर्वक जातीमध्ये तेढ निर्माण करायचा प्रयत्न काही लोक करतात। बंधूंनो, ही परिस्थिती कुठं थांबवायला पाहिजे। आपला तालुका हा पुरोगामी तालुका म्हणून ओळखला जातो। देशभक्त रत्नापा कुंभार असतील, सारे पाटील साहेब असतील, शामराव पाटील असतील, एक वैचारिक विचार घेऊन एक वैचारिक बैठक या तालुक्याला देण्याचा प्रयत्न केला। आज काही लोक वेगवेगळ्या जातीचा आधार घेऊन काही लोक खेळ करण्याचा प्रयत्न करतील। या सगळ्या जातीपातीच्या खेळाच्या पलीकडे जाऊन या तालुक्याचा विकास करायचा असेल, ह्या तालुक्याच्या प्रत्येक माणसाच्या रिकाम्या हाताला जर काम द्यायचं असेल, त्याच्या आरोग्याच्या सुविधा करायच्या असतील, त्या माणसाचा आर्थिक स्तर इथनं पुढच्या काळामध्ये आपला एकमेव कार्यक्रम असला पाहिजे। रस्ते गटरी ह्या सगळ्या होत राहतील पण प्रत्येक माणसाचा आर्थिक स्तर कशा पद्धतीने उंचावेल हे सुद्धा बघायची भूमिका आपण येणाऱ्या काळामध्ये घ्यायची आहे। आज आपल्याकडे कन्यागताचा काळ ह्या येणाऱ्या काळामध्ये येणार आहे। या सगळ्या कन्यागताचा काळ येत असताना अनेक विकास कामाची गरज आपल्याला ह्या सगळ्या परिसरामध्ये आपल्या ज्या अनेक वर्षाच्या अडचणी आहेत त्या सुद्धा सोडवण्याची संधी ही आपल्या ह्या कन्यागतामध्ये मिळणार आहे। आणि त्यासाठी म्हणून जर आपल्या विचाराचा जर माणूस असेल तर निश्चितपणे एक चांगल्या पद्धतीची विकास कामं आपली जी राहिलेली जी विकास कामं आहेत ती सुद्धा आपल्याला पूर्ण करता येईल। आज तालुका आपला असेल, पर्यटनाच्या दृष्टीनं असेल किंवा तीर्थक्षेत्राच्या दृष्टीनं असेल, हा सगळा तालुका आपण एकत्रित करून बाहेरचा माणूस आला तर तो दिवसभर आपल्या तालुक्यामध्ये कसा राहील याच्या पद्धतीची यंत्रणा आपण करण्याचा प्रयत्न करतोय। या सगळ्या जर विकास कामामध्ये तुमच्या सगळ्यांची साथ जातीपातीच्या पलीकडे जाऊन मी आपल्याला मनापासून नम्र विनंती करतो की ह्या तालुक्याच्या देशभक्त रत्नापा सारे पाटलांचा विचार जर आपल्याला जर जपायचा असेल तर जातीपातीच्या पलीकडे जाऊन जी काम करणारी माणसं आहेत, जी रात्रंदिवस तुमच्यासाठी महापौर दे नेतो ह्या परिसरामध्ये कुठलंही संकट येऊ दे त्या संकटाला आपल्या बरोबरीनं किंबहुना आपल्या पुढे एक पाऊल टाकणारी माणसं आहेत, त्या माणसांच्या पाठीमागे आपण राहावं एवढी आपल्याला ह्या कळकळीची विनंती करतो। 6 तारखेला शिट्टी समोरचं आपण बटन दाबून 5 तारखेला शिट्टी समोरचं बटन दाबून आपण 6 तारखेला गुलाल उधळूया एवढंच आपल्याला ह्या निमित्ताने विनंती करतो।